नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? मजेत राहा, निवांत राहा, अभ्यास करत राहा. हा आपल्या या चॅप्टरचा शेवटचं लेक्चर आहे. जो चॅप्टर आपला सेट्स चालू होता इयत्ता 9वीचा मॅथ्स पार्ट 1चा. ओके, तर आपण शेवटचं लेक्चर आहे, त्याच्यात आपण हा प्रॉब्लेम सेट 1 आहे तो पूर्ण सॉल्व करणार आहोत. ओके, तर पूर्णपणे हे लेक्चर बघा, व्यवस्थित बघा. ठीक आहे, चला सुरू करूयात. प्रॉब्लेम सेट फर्स्ट क्वेश्चन. इथं तुम्हाला मी काही क्वेश्चन लिहून देणार नाही किंवा क्वेश्चन इथं नसणार. इथं काही प्रिंटेड क्वेश्चन असतील, तेच तुमच्या पुस्तकामध्ये असतील किंवा तुम्ही तुमच्या पुस्तकात सुद्धा ते क्वेश्चन बघू शकता. बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फ्रॉम इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. तर काही क्वेश्चन दिलेत, तर तुम्हाला त्याच्यातले जे पर्याय उत्तर म्हणतो आपण, तर योग्य पर्याय जो असेल तो निवडायचा. बरोबर. तर फर्स्ट क्वेश्चन बघा, त्यातला क्वेश्चन 1 सपोज. ओके, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह मधला आहे. इफ m इज इक्वल टू 1 3 5. m हा एक सेट आहे, तुम्हाला इथे क्वेश्चन दिसत असेल. m हा एक सेट आहे 1 3 5. त्यानंतर n इज इक्वल टू 2 4 6 अँड m देन व्हॉट इज दी m इंटरसेक्शन n असं विचारले तुम्हाला. बघा, त्यातला पहिला. ओके, सो m इज इक्वल टू काय आहे 1 3 5. 1 3 5. ओके, देन देर इज n. देन n इज इक्वल टू 2 4 6. 2 4 6. Got it? Now they were asked to find out m intersection n. Then what is m intersection n? m intersection n. Okay, so intersection is what? Intersection म्हणजे दोन सेट मधले कॉमन. तर दोन सेट मध्ये कॉमन काय आहे का बघा. याच्यात काय कॉमन आहे? काहीच कॉमन नाही. 1 3 5 आहे, 2 4 6 आहे. तर कॉमन काय आहे का याच्यात? नाही. सो हा कसला सेट येणार मग? एम्प्टी सेट येणार, काहीच कॉमन नाही ना. सो दॅट विल बी 5. ओके, सो आन्सर कोणता आहे? सी. सो ऑप्शन सी. ओके, याचा आन्सर आहे ऑप्शन सी. दॅट इज काय? ऑप्शन सी 5. चला सेकंड क्वेश्चन बघूयात. See, p is equal to x where the x is an odd natural number and that x is greater than 1 and less than equal to 5. x काय आहे? x एक ऑड नॅचरल नंबर आहे, विषम अशी नैसर्गिक संख्या आहे. आणि x आहे ते 1 पेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा लहान किंवा 5 आहे असं म्हटले. ओके, समजलं. तर पहिला आपण तो लिस्टिंग मेथडमध्ये लिहूया. त्यांनी सांगितले हाऊ टू राईट दिस सेट इन अ रोस्टर फॉर्म. रोस्टर म्हणजेच लिस्टिंग. ओके, सो आपण डायरेक्ट लिहूया इथं आन्सर आता याचा. पी इज इक्वल टू बघा काय सांगितलंय. एक तर ऑड नॅचरल नंबर आहेत. ओके, ऑड नॅचरल नंबर म्हणजे कोणते? 1 नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4. बरोबर. त्यातले ऑड म्हणजे 1 3 5 7. आता त्यांनी सांगितले की 1 पेक्षा मोठा आहे, मग 1 येईल का? नाही येणार. सो पुढची संख्या आली 3 आणि कुणापेक्षा लहान आहे? 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे. 3 आणि 5 येऊ शकतं. 5 किंवा 5 पेक्षा लहान, 5 पण येऊ शकतं मग त्याच्यात. ओके, 5 पेक्षा लहान पण घ्यायचं किंवा 5 आलं तर 5 पण घ्यायचं. ओके, सो याचा ऑप्शन कोणता आला? ऑप्शन डी. ऑप्शन डी. ऑप्शन डी काय येतं? 3 आणि 5 हा करेक्ट ऑप्शन आहे. ओके, समजला. सोपी गणित आहे ती. ऑब्जेक्टिव्ह टाइप. थर्ड बघा. p इज इक्वल टू 1 2 डॅश 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 अप टू 10. नाउ व्हॉट टाइप ऑफ सेट p इज? p सेट लिहूया पहिला. p बरोबर काय? 1 2 आणि तो 10 पर्यंत येऊन थांबला. ओके, नाउ व्हॉट टाइप ऑफ सेट इट इज? ऑप्शन दिले तुम्हाला नल सेट.
नल सेट आहे का नाही, याच्यात काही एलिमेंट दिसतात. त्यानंतर इन्फायनाईट सेटला अगणित पर्यंत हे वाढत राहते. तर हे 10ला थांबला. ओके, याचा अर्थ हा तर मध्ये डॅश असलं तरी शेवटी एक कोणते त्यांनी कुठं स्टॉप व्हायचं ते सांगितलंय. देन फायनाईट सेट आहे का, हा फायनाईट सेट आहे बघा. हा कुठेतरी स्टॉप होते, लिमिटेशन आहे काहीतरी काउंटेबल नंबर आहेत. तर काउंटेबल नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, तर आपण त्याला फायनाईट म्हणतो. हा 10 पाशी येऊन थांबला ना, म्हणजे 10 पर्यंत आकडे आहेत त्याच्यात काहीतरी. ओके, सो हा फायनाईट सेट आहे. सो ऑप्शन कोणता आला, ऑप्शन सी, दॅट इज फायनाईट सेट. ओके, गॉट इट. नेक्स्ट फोर्थ बघा. फोर्थ काय दिलंय, एम युनियन एन इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. एम युनियन एन आहे ते 1 2 3 4 5 6 आहे. एम आहे तो 1 2 4 आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन. तर खालीलपैकी कोणता सेट एन रिप्रेझेंट करेल. पहिला आपण एम युनियन एन लिहूया. एम युनियन एन, एम युनियन एन आहे तो 1 2 3 4 5 6. ओके, आणि एम आहे तो that will be 1 2 4. Now then which of the following represent n. तर खालीलपैकी कोणता n रिप्रेझेंट करतो. बघा, m युनियन n म्हणजे काय, m आणि n दोघांचे मिळून असतात. ओके, ठीक आहे. मग खालीलपैकी सेट कोणते कोणते आहेत बघा. n त्यांनी सांगितलं पहिला ऑप्शन आहे 1 2 3. ऑप्शन ए इज वॉट 1 2 3. मग सपोज n 1 2 3 घेतला तर इथं 1 2 3 5 6 नाही, तर 5 6 आहे. याचा अर्थ n मध्ये 5 6 पण पाहिजे. ओके, समजलं. इथं कोण कोण आहे, 3 5 6 तर पाहिजेतच n मध्ये. सो 3 4 5 6. बघा, याच्यात 1 2 4 आहे ना, 1 2 4 आहे. 3 5 6 3 5 6 हे कंपल्सरी आले पाहिजेत. बाकी या व्यतिरिक्त याच्यातले आणखी कोणते आले तरी चालतील. कंपल्सरी 3 5 6 तरी यायलाच पाहिजे. सो ऑप्शन तसा कोणता आहे बघा 3 5 6 चा, बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी बघा इथं. थ्री 4 5 6. ओके, सो इथं बघू शकतो आपण युनियन म्हणजे दोघांच्याही सेटमधले एलिमेंट 1 2 4 1 2 4 आहे. 3 4 5 6 4 डबल जे होतं तो एकदाच लिहायचं. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 4 अजून 2 आहे त्याच्यात. इफ P इज सबसेट ऑफ M, P हा M चा सबसेट आहे, देन विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट P इंटरसेक्शन ऑफ P युनियन M. तर पहिला P हा एक सबसेट आहे म्हटलंय त्याने. तर खालीलपैकी कोणता सेट हा P विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट P इंटरसेक्शन ऑफ P युनियन M. ओके, तर खालीलपैकी कोणता सेट हा हे दाखवतो. P हा सबसेट आहे बघा. पहिला आपल्याला इथं काय काय काढलं पाहिजे. हिअर P इज सबसेट ऑफ M. P हा M चा सबसेट आहे, बरोबर. ठीक. आता पहिला मग P युनियन M काय होईल. P हा M चा सबसेट आहे. P युनियन M. आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे बघा पाठीमागं. इफ सपोज P इज द सबसेट, ओके, देन P युनियन M. बघा, जर P युनियन M, P हा सबसेट असेल M चा, तर P युनियन M हे काय असतं, दॅट विल बी M हिअर. बघा, आपण वेन डायग्रामने सॉल्व्ह करूयात वाटलंच तर. हा मोठा M आहे,
त्याच्यात हा लहान पी आहे, बरोबर. असं का घेतलं, कारण की पी हा एमचा सबसेट आहे. ठीक, आता आपल्याला पी युनियन एम काढायचं इथं. पी युनियन एम मध्ये काय येणार आहे, पी आणि एम ह्या दोघांमधले येणार आहेत, बरोबर. सो पी मधले तर येणारच आहेत आणि एम मधले पण येणार आहेत, आणि एम मधले जे पी चे रिपीट होणार आहेत ते काय आपण एकदाच लिहिणार. याचा अर्थ अल्टिमेटली हा कोण येणार आहे, सेट एम येणार आहे. कळलं, तर ही एक प्रॉपर्टी आहे. पाठवत असेल तर करा किंवा ह्याच्यावरून समजू शकतो. सो पी युनियन एम मिळाला आपल्याला, एम मिळाला. ओके, आणि आता त्याने विचारले का आपल्याला इथं बघा, पी इंटरसेक्शन ऑफ पी युनियन एम. पी इंटरसेक्शन ऑफ पी इंटरसेक्शन ऑफ पी युनियन एम. ओके, नाव पी युनियन एम काय, एम आहे. याला एकाकडे टाकू आपण. पी युनियन एम काय, एम आहे. सो यू विल गेट पी इंटरसेक्शन ऑफ एम. ओके, नाव पी इंटरसेक्शन ऑफ एम, पी आणि एम मधले आपल्याला काय घ्यायचेत, कॉमन घ्यायचेत, कॉमन. ओके, आता पी आणि एम मध्ये कॉमन कोण कोण येणार आहे बघ. खालीलपैकी कोणत्या सेटमध्ये दाखवतो पी इंटरसेक्शनचा. जर पी हा एमचा कॉमन काय येणार आहे, जे पी मध्ये आहेत तेवढेच. ओके, याचा अर्थ काय, पी इफ सपोज पी इज सबसेट ऑफ एम आणि पी इंटरसेक्शन एम काढायचं असेल तर आन्सर पी येतं. आणि जर पी सबसेट ऑफ एम असेल आणि पी युनियन एम काढायचं असेल तर आन्सर एम येतं. ओके, तर या प्रॉपर्टीज आहेत. सो पी इंटरसेक्शन पी युनियन एम तुम्हाला मिळाला पी. ओके, सो ऑप्शन कोणता आहे तो, पी ए. ऑप्शन ए, दॅट इज पी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा 6वा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट्स. खालीलपैकी कोणते सेट्स एम्प्टी आहेत. सुरुवातीला आपण सगळे सेट्स लिहून घेऊयात. बघा, ए काय म्हटलंय त्याने, द सेट्स ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ पॅरलल लाईन. दोन पॅरलल लाईनचे इंटरसेक्टिंग पॉइंट. आता दोन पॅरलल लाईन असतील तर त्या इंटरसेक्ट होतील का, नाही. हे बघा, अशी एक लाईन आहे आणि ह्या अशी एक लाईन आहे. अशा या दोन कशा लाईन आहेत, आता पॅरलल लाईन आहेत. ओके, तर याचे इंटरसेक्टिंग पॉईंट किती आहेत, 0. इंटरसेक्टच होत नाही, छेदतात का ह्या दोन लाईन, नाही. तर अर्थ हा एम्प्टी सेट आला बघा. सो पहिला सेट एम्प्टी आला, ऑप्शन ए एम्प्टी आला. तसंच आपण बी सी डी सुद्धा फाइंड आउट करू. ओके, चला बी बघा. सेट ऑफ इवन प्राईम नंबर आहे आपल्याकडे 2. हा नंबर आहे तो इवन प्राईम नंबर आहे. ओके, देन मंथ ऑफ एन इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग लेस दॅन 30 days. इंग्लिश कॅलेंडरमधल्या कुठल्या महिन्याचे दिवस 30 पेक्षा कमी असतात, फेब्रुवारी. ओके, सो सीला पण आहे आपल्याकडे ऑप्शन सीचा आहे फेब. ओके, अँड डीला काय म्हटलं बघा त्याने, x is a integer, x belongs to integer and x is greater than -1 and less than 1. x हा एक इंटिजर आहे जो वजा 1 पेक्षा मोठा, म्हणजे 0 आला आणि 1 पेक्षा लहान पण 0 आला. ओके, तर 0 आलं. याच्यात ऑप्शन ए मध्ये बघा काहीच आलेलं नाही, याचा अर्थ तो सेट आहे तो एम्प्टी आहे. ओके, सो देअरफॉर ऑप्शन ए हे त्याचा आन्सर आलं. ओके, दॅट इज ठीक आहे. ऑप्शन ए फक्त लिहा, समजलं. तर असा हा तुमचा फर्स्ट क्वेश्चन होता. सेकंड क्वेश्चन पण सिमिलर तसाच आहे बघा. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन वगैरे आहे त्याच्यात. ओके, सो सेकंड क्वेश्चन आपण लिहूयात इथं. क्वेश्चन 2. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. याच्यात सुद्धा करेक्ट ऑप्शन आपल्याला मिळवायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन्स इज अ सेट. खालीलपैकी कोणते कलेक्शन सेट आहेत. फर्स्ट बघा, कलर ऑफ द रेनबो.
कलर ऑफ द रेनबो, रेनबोचे कलर किती 7. सो इथं काउंटेबल नंबर आहेत आणि आपण मोजू शकतो. ओके, VIBGYOR. ओके, किंवा मराठीमध्ये म्हटलं तर तानापी ही निपाचा. तर रेनबोचे 7 कलर आहेत. ठीक, तर हा एक सेट आहे. नेक्स्ट, टॉल ट्रीज इन स्कूल कॅम्पस. नाही सांगू शकत किती टॉल ट्रीज आहेत, आपल्याला माहीत नाही. ओके, सो त्याचं ते रिलेटिव्ह झालं, किती आहे ते आपल्याला माहीत नाही. कोण म्हणेल ह्याची उंची कमी आहे वगैरे. सो बी हा सेट नाही. त्यानंतर रिच पीपल इन द विलेज, श्रीमंत माणसं गावातली, हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही किती नेमकी. अँड इझी एक्झाम्पल्स इन द बुक, हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. ओके, सो जिथं थोडक्यात विशेषणं लावलेली आहेत बघा, टॉल ट्रीज, रिच पीपल, इझी एक्झाम्पल, हे सेट का असू शकत नाहीत. कलर्स ऑफ रेनबो मात्र असू शकतं. सो त्यातलं पहिल्याचं ऑप्शन काय ना, ऑप्शन ए. ओके, दुसरा, which of the following set represent n intersection w. n intersection w आपल्याला काढायचं. n म्हणजे नॅचरल नंबर आणि w म्हणजे होल नंबर. ओके, होल आणि नॅचरल नंबरचं इंटरसेक्शन. तर ऑप्शन काय काय दिलेत बघा. ए दिलाय 1 2 3, बी दिलाय 0 1 2 3, सी दिलाय 0 आणि डी दिलाय एम्प्टी सेट. ए बघा 1 2 3 इंटरसेक्शन मध्ये कॉमन येतात बरोबर. सो कॉमन नॅचरल सुरुवात होते 1 2 3 पासून आणि होलची सुरुवात होते 0 पासून. सो कॉमन ह्याच्यात 1 2 3च असणार आहे, 0 तर काय नॅचरल मध्ये नसणार आहे. तर ऑप्शन ए तर करेक्ट दिसतो इथं. ओके, ऑप्शन बी 0 1 2 3 नाही येणार, 0 पण नाही येणार, कॉमन 0 नसतोच. सो ऑप्शन ए इज करेक्ट हिअर फॉर सेकंड. अगेन ऑप्शन ए. सी थर्ड, एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड इंडियन. एक्स हा इंडियन या वर्डचं लेटर आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग इज सेट पी. हा ठीक आहे, जो सेट आहे पी लिस्टिंग फॉर्म मधला आहे. ओके, सो आपण याला कसं लिहू शकतो बघा. इंडियन आय परत नाही लिहिणार, ए आणि एन पण परत लिहिणार नाही. ओके, INDIAN. ठीक आहे, सो इंडियनला बघा हे आलं IN, सेट काय काय आलं तुमचा INDA. पहिला ऑप्शन बघा INDA नाही दिला त्यांनी तिथं. ठीक आहे, सो दुसरा ऑप्शन बी INDA हा करेक्ट आहे इथं. थर्ड चेक करू आपण, INDI आय डबल आला इथं आणि इंडियामध्ये आय नाही. ओके, सो ऑप्शन बी इज करेक्ट हिअर, ऑप्शन बी. नेक्स्ट, फोर्थ, इफ T is equal to 1 2 3 4 5, M is equal to 3 4 7 8, then T union M काढायचं आपल्याला. ठीक, लिहू आपण. T काय बघा, T is equal to 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 and M is equal to 3 4 7 8. ओके, देन T युनियन M. T युनियन M काढू शकतो आपण बघा. T युनियन M याचा अर्थ M आणि N मधले दोघांचे मिळून. सो 1 2 पहिला याचे लिहू, 1 2 3 4 5 आणि 3 4 रिपीट आहे ते एकदाच लिहा, त्यानंतर 7 आणि 8. ओके, सो 1 2 3 4 5 7 8 असं कोण आहे का इथं. 1 2 3 4 5 7, 1 2 3 4 5 7 8, ऑप्शन सी. ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, समजलं, सोप्पं आहे हे. आता सगळे वर्ड प्रॉब्लेम आहेत.
एकदा आपण आन्सर पाठीमागं चेक करा व्यवस्थित सगळे. पहिल्याचं ऑप्शन ए, दुसऱ्याचं ऑप्शन ए, तिसऱ्याचं बी, चौथ्याचं सी. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 3. आउट ऑफ आउट ऑफ 100 पर्सन्स इन अ ग्रुप, 100 विद्यार्थी आहेत एका याच्यात ग्रुपमध्ये, 72% स्पीक्स इंग्लिश, 72 इंग्लिश बोलतात. देन 43% स्पीक फ्रेंच, 43 फ्रेंच बोलतात. देन इच वन ऑफ द 100% स्पीक ॲटलिस्ट वन लँग्वेज, 100पैकी प्रत्येकजण एकतरी लँग्वेज बोलतोच. देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश, हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच, हाऊ मेनी दे स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. ओके, सोपं आहे बघा. आता इथं अशी कंडिशन दिली की जे 100 जण आहेत ते प्रत्येकजण एक ना कोणती तरी लँग्वेज बोलतो. याचा अर्थ इथं कोणतीच लँग्वेज न बोलणारे कोणीच नाही. ओके, ते 0 आलं. ओके, याचा अर्थ जे काही सगळे तुमचे पीपल असतील त्याला आपण युनियन म्हणू शकतो. ओके, सो एक काम करू इथं, लेट ए युनियन बी, सॉरी एन ऑफ पहिला एन ऑफ ए लिहिला पाहिजे. एन ऑफ ए काय म्हणू आपण त्याला, द पर्सन हू स्पीक इंग्लिश, पर्सन English, those are 72. Okay, then n of b, that will be persons who speak French, ओके, दॅट इज 43. आता एकूण किती आहेत त्यांच्याकडं 100, आणि हे 100पैकी सगळेजण कोणती ना कोणती तरी लँग्वेज बोलतात. ओके, त्यामुळे त्यांना आपण सरळ डायरेक्ट ए युनियन बी कन्सिडर करायचं, एवढं लक्षात ठेवा. ओके, कारण की ते युनियनमध्येच येतात. सो दोज आर दी 100. ऑल पर्सन म्हटलं तरी चालेल किंवा तो फक्त एकूण. ठीक, आता त्यांनी काय सांगितलंय आपल्याला, फक्त फ्रेंच बोलणारे, फक्त इंग्लिश बोलणारे आणि त्यांच्यातले इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही बोलणारे. सो आपण त्याला काय म्हणतो बघा, जे दोन्ही लँग्वेज बोलतात ते कॉमन असतात. सो कॉमनला आपण इंटरसेक्शन म्हणतो. ओके, सो पहिला ते फाइंड आउट करू. कॉमन पर्सन्स who speak both languages. सो त्याला आपण एन इंटरसेक्शन बी म्हणतो. चल तो पहिला फाइंड आउट करून घेऊ. डायरेक्ट आपल्याकडे एक एन इंटरसेक्शन बीचा फॉर्म्युला आहे. युजिंग n of a intersection b, that will be n of a plus n of b minus, इकडे इंटरसेक्शन आहे म्हणजे इकडे युनियन घ्यायचं, मग n of a युनियन b. ओके, काल तुम्हाला काही फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करू याच्यात. n of a बघा किती आहे, 72 प्लस n of b is 43 minus n of a union b किती आहे 100. सो 72 अधिक 43, 3 आणि 2 5, 7 आणि 4 11, 115 वजा 100. सो दॅट विल बी 15. ओके, सो 15 मिळालं तुम्हाला आन्सर. देअरफॉर n ऑफ a इंटरसेक्शन b, दॅट इज
पर्सन हू स्पीक इज इक्वल टू 15. ओके. आता आपल्याला फक्त असं पण विचारलं की फक्त इंग्लिश बोलणारे हे सुद्धा काढू शकतो. ह्या एन ऑफ ए मधून हे कॉमन जर वजा केले तर आपल्याला फक्त इंग्लिश बोलणारे मिळतील. हे कॉमन आहेत. हे कॉमन काय करतात, इंग्लिश पण बोलतात आणि फ्रेंच पण बोलतात. हे वजा करून टाकायचे म्हणजे राहिलेले फक्त इंग्लिश बोलणारे मिळतील. सो देअरफॉर पर्सन्स हू स्पीक ओनली इंग्लिश. सो हे काय असेल, एन ऑफ ए मायनस दॅट 15. सो एन ऑफ ए किती आहे, 72 मायनस 15. ओके. सो 72 वजा 15. 72 मधून 10 गेले 62. 62 मधून 5 गेले किती राहिले, 57. 57. ओके. नेक्स्ट, persons who speak only French. That will be n of b minus 15. ओके. n of b मधून 50 वजा करा, 43 मायनस 15. ओके. 43 वजा 15. 43तून 10 गेले किती राहिले, 33. 33तून 5 गेले 28. सो 57 28. ओके. ठीक आहे. सो 1557 पर्सन हू स्पीक ओनली हां 57 पर्सन हू स्पीक ओनली इंग्लिश. देन पर्सन हू स्पीक फ्रेंच, पर्सन हू स्पीक फ्रेंच दॅट विल बी 28. अँड 15 असतील ते कॉमन म्हणजे दोन्ही लँग्वेज बोलणारे असतील. ओके. तर हे असे 3 क्वेश्चन आहेत. व्यवस्थित लिहून घ्या. ओके. पॉज करून व्यवस्थित सोडवून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन नंतर सॉल्व करू. ओके. ठीक. क्वेश्चन बघा. 70 trees were planted by the Parth and 90 trees were planted by Pradnya on the occasion of tree plantation week. एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, ट्री प्लांटेशन वीक. ओके. त्या आठवड्यामध्ये 70 झाडं पार्थने लावली, 90 झाडं प्रज्ञाने लावली. ओके. आउट ऑफ दिस 25 ट्रीज वेअर प्लांटेड बाय बोथ ऑफ देम टुगेदर. त्यापैकी 25 जी झाडं होती ती दोघांनी मिळून लावली. ओके. हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय प्रज्ञा आणि पार्थ. तर पार्थ आणि प्रज्ञाने एकूण किती झाडं लावली आपल्याला मिळवायचं. सो हे सुद्धा बघा, 70 ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ. तर लेट trees planted by Parth. ओके. त्याला आपण एन ऑफ ए म्हणू. एन ऑफ ए ते किती आहेत, 70. ओके. नेक्स्ट, ट्रीज प्लांटेड बाय प्रज्ञा. त्याला आपण एन ऑफ बी म्हणू. ती किती झाडं लावली प्रज्ञाने, 90. ओके. ठीक. आता त्या दोघांनी मिळून लावलेली झाडं त्याला आपण एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मिळून म्हणतोय. मिळून याचा अर्थ काय, दोघांनी एकदम लावलेली म्हणजे ती कॉमन येणार. ओके. सो कॉमनला आपण इंटरसेक्शन म्हणतो. अशी किती झाडं आहेत त्यांनी, 25. ओके. तर तुम्हाला काय काढायचं तर एकूण झाडं किती लावले, थोडक्यात सोपं आहे ते, युनियन काढायचं तुम्हाला. सो टोटल ट्रीज प्लांटेड बाय बोथ टुगेदर नव्हे, बोथ दोघांनी एकूण किती झाडं लावली ती, दॅट विल बी एन ऑफ ए युनियन बी.
ओके. सो सिंपल फॉर्म्युला वापरा. सो युझिंग फॉर्म्युला काय आपला, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके. सो एन ऑफ ए इज 70 plus 90 minus 25. So you will get 160 minus 25. ओके. किती राहिले, 135, 135. गॉट इट. सो टोटल ट्रीज planted by both are 135. ओके. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 5. See 5. So pi n of a is given, n of b is given, n of a union b is given, then n of a इंटरसेक्शन b काढायचं आहे. सिंपल फॉर्म्युला वापरा. युझिंग n ऑफ a इंटरसेक्शन b, सेम फॉर्म्युला n ऑफ a प्लस n ऑफ b मायनस, इथे इंटरसेक्शन असेल तर इकडं युनियन करायचं, n ऑफ a युनियन b. ओके. आणि जर युनियन फाइंड आउट करायचं असेल तर हे युनियन इकडं आणू शकतो, हा फॉर्म्युला, सेम फॉर्म्युला, फक्त इथे इंटरसेक्शनचं आहे ना. सो पुट करा सगळ्या व्हॅल्यू. n ऑफ a किती आहे, 20 प्लस n ऑफ b 28 minus n of a union b, that will be 36. So you will get here 20 plus 28, 48 minus 36, 48. Okay, so 48 minus 30, that will be 18. 18 minus 6, 12. Okay. So 12. ठीक आहे. आन्सर बघा पाठीमागं चेक करा. 12. ठीक. नेक्स्ट. In a class, 8 students out of 28 have a dog as their pet animal. टोटल 28 विद्यार्थी आहेत आणि 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांकडे डॉग पेट ॲनिमल आहे. ओके. सो लेट डॉग ॲज अ पेट ॲनिमल. सो त्याला आपण एन ऑफ ए म्हणू. सो ते असे 8 आहेत. नेक्स्ट काय आहे, नाव 6 स्टुडंट हॅव अ कॅट ॲज अ पेट ॲनिमल. नाव एन ऑफ बी. ओके. सो 6 विद्यार्थ्यांकडे कॅट आहे. 28 एकूण विद्यार्थी आहेत. नाव 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ. डॉग अँड कॅट both as a पेट ॲनिमल. सो त्याला आपण इंटरसेक्शन म्हणतो जर कॉमन असेल तर. अशी किती आहेत, 10. सो एकूण किती आहेत, एकूण 28. पण ह्याच्यात असे पण विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडं हे दोघंही नाहीत. ओके. आत्तापर्यंत आपण अशी गणितं बघितली की जिथं प्रत्येक विद्यार्थी काय किंवा प्रत्येक जे एलिमेंट होतं ते काय ना काहीतरी करत होतं. ओके. सो इथं तसं नाही. इथं असे पण काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडं कोणतंच ते पेट ॲनिमल नाही आहे. तेव्हा आपण युनियन न घेता त्याला युनिव्हर्सल सेट घेतो. ओके. सो देअर फॉर एन ऑफ युनिव्हर्सल सेट. एन ऑफ युनिव्हर्सल म्हणजे किती, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, दॅट इज 28. ओके. असे 28 विद्यार्थी आहेत. मग आता त्यांनी काय म्हटलंय,
The 8 students out of 28 have a dog as their pet animal. ओके, तर 8 असे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे डॉग पेट ॲनिमल आहे, पण हे ॲक्च्युली आहे ते ओनली डॉग, म्हणजे फक्त डॉग असणारे आहेत. मग जर तुम्हाला एन ऑफ ए मिळवायचं असेल तर तुम्हाला हे जे कॉमनवाले आहेत हे फक्त डॉग असणार आहे. मग हे जे कॉमन आहे त्यांच्याकडे पण डॉग आहे ना, सो एकूण जर सेट घ्यायचा असेल तर तुम्हाला हे 10 आहे ते त्याच्यात काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. सो यू विल गेट 18 हिअर. ओके, समजलं. आणि कॅटला पण सुद्धा हे 10 ॲड करावं लागेल. सो यू विल गेट टोटल व्हॅल्यू 16 हिअर. कळालं, समजलं. सो हे फक्त ओनली डॉगचं आहे. आता जर कन्सिडर केलं तर मग एकूण येईल. हे 8 and 6 आहे ते ओनली डॉग आणि 6 आहे ते ओनली कॅट. सो हे आता हे बघा, हे ओनली डॉग नाही येणार, तर जे कॉमन जे स्टुडंट आहेत ते पण घ्यावे लागते. ओके, सो इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता, तर असे विद्यार्थी त्यांच्याकडे काहीच नाही. सो सुरुवातीला तुम्हाला युनियन फाइंड आउट करावं लागेल फर्स्ट. सो हिअर using n of A union B, that will be n of A plus n of B minus n of A intersection B. Okay, so n of A किती आला 18, n of B 16 minus A intersection 10. so 18 आणि 16 34 वजा 10, that will be 24. ओके, सो एन ऑफ ए युनियन बी मिळाला 24. ओके, सो आता आपल्याला काय सांगितलं त्याने, असे विद्यार्थी, एकूण विद्यार्थी 28 आहेत, त्यातले 24 विद्यार्थ्यांकडे एक ना एक काही ना काहीतरी आहे, म्हणजे एक तर डॉग तरी आहे किंवा कॅट तरी आहे. ओके, मग या एकूण विद्यार्थ्यांमधून हे जर विद्यार्थी वजा केले तर तुम्हाला असे मिळणार आहेत की त्यांच्याकडे काहीच नाही. ओके, सो देअरफॉर the students who don't have any pet animal, that will be n of u, युनिव्हर्सल सेट मधून n of a union b वजा करायचं. ओके, सो किती आलं 28 minus 24, you will get 4 students there. ओके, समजलं. सो किती आन्सर आलं 4. सो आन्सर चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन 6 बघा. रिप्रेझेंट द युनियन सेट of two sets by Venn diagram for each of the following. तर युनियन ऑफ टू सेट बाय द वेन डायग्राम फॉर इच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, वेन डायग्राम सिम्पली आपल्याला इथं ड्रॉ करायच्या आहेत. ओके, ए सेट बघा. ए सेट काय तुमचा, ए इज 3 4 5 7. ओके, तर आपल्याला हे वेन डायग्रामने दाखवायचं आहे. 3 4 5 7 3 4 5 7 आणि 4 कॉमन आहे त्याच्यात. ओके, तर हा सपोज ए असेल आणि हा बी असेल, काहीतरी कॉमन आहे म्हणून आपण असं घेतलं. 4 कॉमन आहे, इकडं कोण आहे 3 5 7, इकडं कोण आहे 1 आणि 8. ओके, सो हे आहे त्याचा आन्सर. हे पहिलं आहे त्यातलं. क्वेश्चन 6 मधला पहिला आहे. तर दुसरा बघा, क्वेश्चन 6 मधला दुसरा काय, पी ए बी सी ई आणि एफ. ठीक, कॉमन आहे म्हणून हे असं आपण इंटरसेक्टिंग घेतलं. ओके, काहीच कॉमन नसते तर दोन वेगवेगळे काढले असते. एल एम एन ई आणि बी.
ओके, याचं मी इथं काढतो डायग्राम. इथं बघूया काय कॉमन आहे का, आहे ई कॉमन आहे आणि कोण कॉमन आहे, बी पण कॉमन आहे. ओके, सो याला सुद्धा आपण 2 सर्कल काढूयात. याला आपण पी नाव देऊयात आणि याला क्यू नाव देऊयात. कॉमन कोण आहे ते पहिलं लिहून घ्या. ई आणि बी किंवा बी आणि ई कॉमन आहे. बाकी राहिलं कोण, ए सी एफ, ए सी एफ, त्यानंतर एल एम एन, एल एम आणि एन. ओके, तर असं 2 सोडावं लागतील. नेक्स्ट काय बघा, थर्ड त्याने एक्स वाय. पहिला तुम्हाला हे लिस्टिंग फॉर्ममध्ये लिहिलं पाहिजे. एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 80 to 100. 80 to 100 मधले प्राईम नंबर आपल्याला माहीत पाहिजेत. ओके, आणि ऑड नंबर बिटवीन 90 and 100. 80 to 100 मधले प्राईम नंबर एक्स. 80 to 100 मध्ये प्राईम नंबर कोणकोणते येतात, 83, 89 आणि 97. ओके, हे 3 प्राईम नंबर येतात बघा. क्वेश्चन बघा व्यवस्थित. ठीक आहे, त्यानंतर ऑड नंबर बिटवीन 90 to 100, वाय. वाय सेट काय आहे, वाय 90 to 100 मधले ऑड नंबर 91, 93, 95, 97, 99. ओके, ठीक. आपल्याला हे 2 सेट कॉमन कोण आहे, 97 कॉमन आहे. सुद्धा आपल्याला एक्स वाय 97 इज कॉमन. सो बाकी राहिलेल्या 83, 89. इथं कोण राहिला, 91, 93, 95, 99. ओके, ठीक. सोपं आहे पण. तर असे किती क्वेश्चन झाले, 7 क्वेश्चन झाले आता आपले. 8, 9, 10, 11 अजून 4 क्वेश्चन बाकी आहेत. ओके, तर हे व्यवस्थित बघून पॉज करून लिहून घ्या. ओके, क्वेश्चन 8 बघा. राईट दी सबसेट रिलेशन बिटवीन दी फॉलोइंग. पहिला एक्स. एक्स जो आहे तो काय दिला आहे, इज अ सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल. एक्स काय, एक्स इज अ सेट ऑफ ऑल quadrilateral. ओके, त्यानंतर y इज अ सेट ऑफ ऑल रोम्बस. y काय, y सेट ऑफ ऑल रोम्बस. ओके, त्यानंतर s इज सेट ऑफ ऑल squares. T is set of all parallelograms and V is set of all rectangle. ओके, ठीक. आता बघा, एक्स हा सगळ्या क्वाड्रिलॅटरलचा सेट आहे. मग हे रोम्बस, स्क्वेअर, पॅरलेलोग्राम हे सगळे त्याच्यात येणार आहे. याचा अर्थ वाय, एस, टी, व्ही हे सगळे एक्सचे सबसेट आहेत. ओके, याचं पहिला आपण लिहू, वाय इज सबसेट ऑफ एक्स, त्यानंतर एस इज सबसेट ऑफ एक्स, त्यानंतर टी इज सबसेट ऑफ एक्स अँड ऑल्सो व्ही इज सबसेट ऑफ एक्स. ओके, ठीक आहे. तर हे तर रिलेशन तुम्हाला मिळालं. नेक्स्ट बघा, स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ऑल साईड इक्वल. बरोबर, ऑल साईड इक्वल आणि ऑल अँगल्स आर 90 डिग्री. ऑल अँगल्स आर 90 डिग्री. ठीक आहे. आणि रोम्बसची प्रॉपर्टी काय तुमची, तर ऑल साईड्स इक्वल आणि अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो स्क्वेअर हा रोम्बस असतोच. ओके, स्क्वेअर हा रोम्बस असू शकतो, रोम्बस मात्र स्क्वेअर नसतो. स्क्वेअर हा रोम्बस असू शकतो. सो त्यामुळे तुम्हाला यस सबसेट ऑफ वाय मिळालं. प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस असतोच. ओके, त्यानंतर आणखी तुम्हाला बघा मिळालं, त्यानंतर प्रत्येक रोम्बस हा पॅरलेलोग्राम असतो. त्यानंतर सेम व्ही इज रेक्टँगलचं पण तसंच आहे. रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय, अपोजिट साइड्स आर इक्वल.
हां, स्क्वेअरला पण अपोजिट साईड इक्वल येतात, ऑल अँगल 90 डिग्री येतात. त्याचा अर्थ प्रत्येक स्क्वेअर कॅन बी अ रेक्टँगल. ओके, सो स्क्वेअर हा व्हीचा सबसेट असू शकतो, रेक्टँगल असतोच. त्यानंतर आणखी तुम्हाला काय बघा, परत सेम याची सुद्धा स्क्वेअर, मग जर रोम्बस असेल तर तो पॅरलेलोग्राम पण असू शकतो. स्क्वेअर कॅन बी अ पॅरलेलोग्राम ऑल्सो. ओके, ठीक आहे, हे स्क्वेअरचं झालं. तर रोम्बसचं बघू. रोम्बस हा एक प्रकारचा पॅरलेलोग्रामच आहे. ठीक आहे, सो युअर वाय कॅन बी अ सबसेट ऑफ टी. गुड इट. ठीक आहे, नेक्स्ट आणखी काय काय सांगितलं तुम्हाला. देन रेक्टँगल बघा, व्ही प्रत्येक रेक्टँगल हा एक प्रकारचा पॅरलेलोग्रामच असतो. ठीक, सो एवढे सबसेट रिलेशन तुम्हाला मिळतील. या व्यतिरिक्त आणखी मिळतील एस व्ही बघा जरा. ठीक, नाव क्वेश्चन 9. सी क्वेश्चन 9. If M is a set, then write M union phi and M intersection phi. जर M हा एक सेट असेल तर M युनियन फाय काय आणि M इंटरसेक्शन फाय काय. ओके, तर आपल्याकडे प्रॉपर्टीज आहेत. M युनियन फाय हे काय येतो, हा सेट M येतो. जर M आणि फाय मधलं युनियन केलं तर Mच मिळतं तुम्हाला, कारण की फायमध्ये काहीच नाही ना. आणि M इंटरसेक्शन फाय, M आणि फायमध्ये कॉमन काहीच नसतं, कारण की ह्याच्यात काहीच नाही. याचा अर्थ M इंटरसेक्शन फाय इज फाय आणि M युनियन फाय इज M. ओके, ठीक. नाव क्वेश्चन 10 बघा. खालील काहीतरी आकृती दिलेत तुम्हाला, वेन डायग्राम दिल्यात, ते ऑब्झर्व करायचं आहे आणि बाकी सगळे सेट लिहायचे तिथं. ओके, पहिला ती वेन डायग्राम काढूयात आपण. U तर काय काय फाइंड आउट करायला सांगितलं बघा त्यांनी. यू पहिला यू सेट. यू म्हणजे युनिव्हर्सल सेट, त्याच्यात जे सगळंच येणार. 1 2 3 4 आहे का इथं, आहे 4 5 6 आहे का याच्यात, 6 नाही. 1 2 3 4 5 आहे. 1 2 3 4 5 6 नाही. 7 8 9 10 11 1 2 3 4 5 6 नाही. ठीक आहे, 6 नाही पण 11 पण सगळे आहेत. त्यानंतर 7 8 9 11 13 ओके, ठीक. 10 पण आहे त्याच्यात. ठीक, हाय युनियन सेट मिळाला. त्यानंतर विचारला ए काय येणार, ह्या एवढा 1 2 3 5 7 1 2 3 5 7. ओके, त्यानंतर बी काय येणार बघा, 1 5 10 8 9 1 5 10 8 आणि 9. त्यानंतर बी नंतर कोण आहे, ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे ए आणि बी मधले दोन्ही मिळून 1 2 3 5 7 10 8 9 1 2 3 5 7 10 8 आणि 9. ओके, त्यानंतर काय विचारलं, ए इंटरसेक्शन बी.
ए इंटरसेक्शन बी मध्ये ए आणि बी मधले कॉमन 1 आणि 5. ओके, तर सोपं आहे हे, तुमचं तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता. क्वेश्चन 11 बघा. एन ऑफ ए is equal to 7, then n of b is equal to 13, n of a intersection b that is 14 आणि n of a union b काढायचं. सो सिंपल फॉर्म्युला वापरू शकतो आपण युजिंग n of a union b that is n of a plus n of b minus n of a intersection b. So n of a is 7 plus n of b is 13 minus 14. So 20 वजा 14 that will be 6. Okay. तर असा हा प्रॉब्लेम सेट आहे. ठीक, इज 4 आहे. ठीक आहे, एन ऑफ हे 4 आहे, 4 नॉट 14, दॅट इज 4. सो युअर आन्सर विल बी 16 हियर. ओके, ठीक. सो हे 4 आहे, नॉट 14. सो 20 minus 4 दॅट विल बी 16. सो असा तुमचा प्रॉब्लेम सेट आहे. ओके, व्यवस्थित सॉल्व करा. सोप्पा आहे, जास्त काय त्याच्यात अवघड नाही आहे. ठीक, तुर्तास धन्यवाद. नेक्स्ट जो चॅप्टर आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके.